हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियानं घडवला नवा इतिहास. भारतानं तिसऱ्यांदा जिंकलाय आयसीसी T20 विश्वचषक. अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा धुव्वा उडवून सलग दुसऱ्यांदा कोरलं जेतेपदावरती नाव. अंतिम सामन्यात 15 धावात 4 बळी घेणारा जसप्रीत बुमराह सामनावीर, तर 5 सामन्यांमध्ये 3 अर्धशतकांसह 321 धावा करणारा संजू सॅमसनच्या नावावरती मालिकावीर किताब. भारताच्या लक्ष्य सेनला ऑल इंग्लंड बॅडमिंटनच्या विजेतेपदाची दुसऱ्यांदा हुलकावणी. ऑल इंग्लंडच्या फायनलमध्ये लिन चुन याचा लक्ष्य सेनवरती चुरशीचा विजय. किल्ले रायगडच्या पायथ्याशी साजरा होणार मनसेचा वर्धापन दिन. राज ठाकरे मनसैनिकांसह शिवरायांना अभिवादन करणार. सदस्य नोंदणीसाठीही राज ठाकरेंचं आवाहन. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत असून आज पहिल्याच दिवशी काँग्रेससह विरोधी पक्षांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या अविश्वास ठरावावरती चर्चा होण्याची शक्यता. युद्धाचा परिणाम देशभरातील पेट्रोल डिझेलच्या किमतीवरती होणार नाही. सूत्रांची माहिती. होर्मुझ सामुद्रधुनी व्यतिरिक्त इतर मार्गाने होणाऱ्या तेलाच्या आयातीत वाढ. परराष्ट्र मंत्री संसदेत निवेदन सादर करणार. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची 6 लाखांची फसवणूक. क्रेडिट कार्डचे पॉइंट रिडीम करण्याच्या नादामध्ये गमावले 6 लाख रुपये. कप परेड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल.